तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि जी घरातली जी देवपूजा असते ना ती झालेली आहे। मुलांना स्कूलमध्ये सोडून आले, बाकीचे फरशी वगैरे पुसून सकाळी लवकर उठले होते। पूजाही लवकर करायची होती ब्रह्ममुहूर्तावर, पण त्या पूजेमध्ये मधी मधी मुलांचं हे असते, म्हणजे सकाळी कधी कधी मुलगी उठते, त्याच्यामुळे ते गेल्यावर म्हणजे स्कूलला गेल्यावर निवांत माझी पूजा होईल। म्हणून आता मोबाईलही मी थोडा वेळ अजिबात बघणार नाही। आता व्हिडिओ चालू आहे ती गोष्ट वेगळी, पण कोणाचा फोन आला काही झालं तर रिसीव करणार नाही, म्हणजे जोपर्यंत आमची पूजा होत नाही तोपर्यंत। आणि तुम्हाला रॅक वगैरे खाली दिसत असेल तर मी सगळे डबे आदल्या दिवशी धुवून काढले, म्हणजे दीप अमावस्येच्या आदल्या दिवशी, पण तो व्हिडिओ मी अजून अपलोड केलेला नाही आहे। तर तोही व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल, माझ्या म्हणजे किचन क्लिनिंगचा व्हिडिओ असेल तो। तर डबे वगैरे पावसामुळे, इकडं पाऊस खूप आहे, भिंती वगैरे तुम्ही बघू शकाल मागं की भिंतीवर सुद्धा पाण्याचं हे आलंय, कारण पाऊस खूप असतो इथे। तर चला पूजा करून घेऊया। आणि श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आज आहे पहिला सोमवार आणि आज शिवमूठ आहे तांदळाची। तर कशा प्रकारे ती मूठ अर्पण करावी व ते अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। तशीच ती जागा, ज्या जागेवर आपण पूजा करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे। त्याच्यावर रांगोळी काढून पाट अंथरून एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे। आणि सर्वप्रथम कोणतीही पूजा करा तुम्ही, त्याच्या अगोदर आपण दीप प्रज्वलित केला पाहिजे। काही वेळा असं होतं की आपण सगळी पूजा केल्यानंतर दीप प्रज्वलित करतो, तर दिवा हा एक चांगला पॉझिटिव्ह एनर्जी देणारा किंवा एक छान असा वातावरण करून घेतो व दिवा प्रज्वलित आणि दिव्याच्या साक्षीने किंवा अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे। तर अग्निदेवाला आपल्याला पहिले प्रज्वलित करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि त्यांनाही फूल अर्पण करायचं आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही दिवा तुमच्याकडे जो काही असेल ते तुम्ही प्रज्वलित करून हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे। कोणतीही पूजा करताना आपल्या मनात श्रद्धा पाहिजे, कोणाचंही वाईट व्हावं असं मनात कधीही धरू नका। कितीही उपवास केले किंवा कितीही काही केलं तर मग ते फळाला येत नाही। त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। निर्विघ्नपणे माझी पूजा होऊ दे, अशा प्रकारे त्यांना म्हणून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। तर इथं गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। नसेल तुमच्याकडे मूर्ती तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची पूजा करू शकता, जर नसेल मूर्ती तर सुपारी ठेवून। त्याच्यानंतर बाप्पांना इथं अष्टगंध वगैरे लावून घेतला आहे, हळदी कुंकू वाहिली आहे आणि त्याच्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। जर तुमच्याकडे नाही असेल तर तुम्ही साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल, एखादा पेढा असेल ते ठेवलात तरीही चालेल। तर इथं मी गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे। त्याच्यानंतर त्यांनाही ओवाळून घ्यायचं आहे, धूप दीप दाखवून द्यायचं आहे, कारण कोणत्याही पूजेमध्ये आपण निर्विघ्नपणे पूजा व्हावी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करत असतो। त्याच्यानंतर आपल्याला इथं महादेवांची अभिषेक करून घ्यायचा आहे। तर इथं माझ्याकडे महादेवाची पिंड आहे। तर इथं जोपर्यंत आपल्याला अभिषेक करायचा आहे तोपर्यंत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत आपल्याला हे करायचं आहे, अभिषेक करायचा आहे। इथं मी पाण्याने अभिषेक करत आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला त्याच्यावर दूध अर्पण करायचं आहे। तर तुम्ही तुमच्याकडे दूध असेल तर दूध करा, नाही तर तुम्ही हे केलं तरी चालेल। पंचामृत असेल तर ते एकदम छान। मी पंचामृत आज केलेला नव्हता, दुधाचा अभिषेक केला आहे। आणि अशा प्रकारे जोपर्यंत आपली पूजा होत आहे तोपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे। आणि महादेव हे भोळे असतात, त्यांना प्रत्येक भक्ताची प्रार्थना ते स्वीकार करतात। फक्त स्वच्छ मनाने व आपल्या सगळ्यांचं चांगलं व्हावं या भावनेने आपण पूजा केली तर नक्कीच ती फळाला जाते। दुधाचा अभिषेक झाला त्याच्यानंतर परत आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे। त्याने आपल्याला आपली जो हे आहे मूर्ती आहे आपली किंवा शिवपिंड आहे ती आपल्याला पुसून घ्यायची आहे एका स्वच्छ कापडाने आणि ती जागेवर स्थापित करायची आहे। त्याच्या अगोदर तुम्ही तांदूळ ठेवला तिथं तरी चालेल किंवा फुलं वगैरे ठेवलं तरी चालेल। तर मी इथं माझ्याकडे तामण नाही आहे, म्हणजे जो प्लेट असते ना तांब्याची ती नाही आहे सध्या, तर मी एका स्टीलच्या प्लेटमध्ये ते ठेवलं आहे। आपल्याकडे वस्तू केवढ्या आहे ते महत्त्वाचं नसतं, तर आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो। तर त्याच्यानंतर इथं एक स्टीलची मी प्लेट ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला स्थापित करायची आहे आपली जे हे आहे शिवलिंग आहे ते। तर इथं अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे।
म्हणजे स्थापित केली आहे आपली जी मूर्ती असेल ते. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीची या दिवशी शिवलिंग बनवलं तरी चालेल, वाळूची बनवली तरी चालेल. तर महादेवाला मेन म्हणजे हळदी कुंकू वर्जित आहे. तर इथं मी भस्म, त्यांच्या आवडीचं भस्म इथं त्यांना लावून घेत आहे. त्याच्यानंतर चंदन तुम्ही लावू शकता, गंध लावू शकता, पण हळदी कुंकू वर्ज्य आहे. तर ते वैरागी होते, संन्यासी होते आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी जे काही शृंगाराच्या वस्तू होत्या ते म्हणजे अर्पण करत नव्हते त्यांना आणि करत नाही, आणि खूप लोक करतात, तर ते चुकीचं आहे. तर इथं मी जो काही चंदन आहे माझ्याकडे, तर चंदनाचा वास एकदम असा सुवास येतो ना, तर घरात एकदम छान असा प्रसन्न मन होतो. आणि जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो तर नक्कीच आपल्या मनात जे काही निगेटिव्हिटी असेल ते निघून जायस मदत होते. तर नाही जास्त वेळ होत तरी पण जेव्हा असं सोमवार किंवा काहीतरी विशेष दिवस असेल त्या दिवशी तरी घरात पूजा केलीच पाहिजे. आपल्या घरात जे काही नकारात्मकता असेल किंवा आपल्या घरात सतत क्लेश भांडण होत असेल तर ह्या गोष्टी केल्याने नक्कीच तुम्हाला थोडंसं का होईना तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल. त्याच्यानंतर इथं कापसाची जी माळ आहे, वस्त्रमाळ, ती मला इथं अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर जी हळदी कुंकूवाली होती ती गणपती बाप्पांना आपण अर्पण करूया. तुमच्याकडे जर जाणीव असेल तर तेही तुम्ही इथं अर्पण करू शकता. तर माझ्याकडे जेवढं आहे त्यातच मी माझी पूजा करण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या मनातला भाव शेवटी महत्त्वाचा असतो. तर इथं आपण ते कापसाचं वस्त्रमाळही मी ठेवून घेतली आहे. त्याच्यानंतर बेलपत्र, फुलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि मेन म्हणजे माझ्याकडे धोत्र्याचं फूल आणि मला फळ भेटलं नाही, कारण इथं आता गावाकडे तर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पण इथं नसतात. तर त्याच्यानंतर बेलपत्र मी आदल्या दिवशीच तोडून ठेवलेलं होतं. तर सोमवारी हे बेलपत्र वगैरे तोडल्या जात नाही, त्याच्यामुळे आदल्या दिवशी तोडून ठेवलेलं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला याच्यावर अर्पण करायचं आहे. त्याचा जो गुळगुळीत भाग आहे तो खाली, आणि जो थोडासा असा खरबडा जो भाग असतो ना तो वरती ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सगळा जे काय बेलपत्र असेल, कोणी 108, कोणी किती तर कोणी किती, तुमच्याकडे जास्त नसेल 1-2 असले तरी चालते, शेवटी 1 असला तरी चालतो, 9 असले तरी चालते, 101 असले तर छानच गोष्ट आहे. पण तेवढे इथं म्हणजे इम्पॉसिबल आहे सगळे व्यवस्थित भेटणं. त्याच्यानंतर पांढरे फुलं, तर शेवंतीचे पांढरे फुलं आहे आणि मी हे आणले होते. आणि हे 2 जे फुलं आहेत तर मी माझ्या बागेतून घेतले आहे. हेही महादेवांचे प्रिय असे फूल मानले जातात. तर सगळे फुलं मी आता वाहून घेत आहे. तर सगळी पूजा करेपर्यंत तुमच्या तोंडातून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तुम्ही पुरुष असाल तर ओम नमः शिवाय, किंवा तुम्ही लेडीज असाल तर फक्त नमः शिवाय म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर शिवामूठ घ्यायची आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे अर्पण करायचं आहे शिवाला. आणि शिवमूठ वागताना हे मंत्र म्हणायचं आहे: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. असं 3 वेळा म्हणायचं असेल आहे, किंवा तुम्ही 1 वेळा म्हटलं तरी चालेल. आणि आपली इथं पूजा संपन्न होत आलेली आहे. आणि अशा प्रकारे मी महादेवांना ते अर्पण केलं. त्याच्यानंतर जे काही फुलं असेल, जेवढे फुलं असेल तुम्ही बाकी इतर देवांनाही तुम्ही वाहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून मी इथं केळी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जे काही फळं असेल ते तुम्ही अवेलेबल असेल तर ठेवा. तर इथं नैवेद्यम समर्पयामे, नैवेद्यम समर्पयामे असं म्हणत तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर बाकीच्या पूजामध्ये हे केले जातं, म्हणजे तुळशीपत्र वाहिलं जातं, पण तुळशीपत्र म्हणजे वर्ज्य आहे महादेवाच्या पूजेत, तर इथं अर्पण केलं जात नाही. त्याच्यानंतर मी आरती करून घेतली, धूप दीप दाखवलं. आणि जेव्हाही आपण हे सगळ्या गोष्टी करतो ना, एकदम मन असं शांत होऊन जातं, खूप गोष्टी अशा पॉझिटिव्ह वाटतात. तर अशा प्रकारे मी माझी पूजा होत आली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही धूपदीप आहे मी पूर्ण घरामध्ये ते हे करून घेतलं. तर जे काही तुमच्या म्हणजे बाथरूम वगैरे सोडून तुम्ही बेडरूम वगैरे इकडे पूर्ण घरामध्ये हे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे. माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक एनर्जी आहे किंवा माझ्या घरात जे काही क्लेश आहे, द्वेष आहे, हे सगळं तुम्हाला विघ्न हरून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना, महादेवांना हे सांगायचं आहे. तर अशा प्रकारे मी
माझ्या पूर्ण घरामध्ये स्प्रेड केलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि अशा प्रकारे माझी मी पूजा केलेली आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर माझी पूजा झालेली आहे आणि भांड्यांचा पसारा तुम्ही बघू शकता, कारण भांडे लावायचे आहे अजून. तर अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. तुम्ही कशी केली व कशा प्रकारे तुम्हाला काय वाटलं या पूजेमध्ये मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.